आळेफाटा नाशिक रोडच्या या पिंपळगाव डावा कालवा या ठिकाणी पिंपळगाव डाव्या कालव्याला पाणी सुटलं म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचं या रोटेशनला पाणी महत्त्वाचं होतं। आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पिंपळगाव डावा कालव्याला पाणी त्या दिवशी झालेल्या मीटिंगमध्ये नियोजन करून पाणी अगदी 2 दिवसात झाले पाणी वाहतंय, परंतु आळेफाट्याचे या नाशिक रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ब्रिजपाशी कचरा टाकला जातो। तो कचरा मोठ्या प्रमाणावर उडून या पिंपळगाव डावा कालव्यात गेलेला आहे। आपण पाहू शकता या समोर दिसतोय प्रचंड प्रमाणात या ठिकाणी कचरा अडकलेला आहे। हे खाली पाहू शकता आपण, जो बराचसा कचरा या पाण्याद्वारे वाहून गेलेला आहे, परंतु हे पाणी दूषित मोठ्या प्रमाणावर होत आहे। नागरिकांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे। संबंधित विभागानं याकडे लक्ष देखील देणं गरजेचं आहे। संबंधित ग्रामपंचायत असेल, आळे असेल, वडगाव आनंद असेल, आळेफाट्याच्या बऱ्याचशा या परिसरात असा कचरा टाकला जातो। काय प्रतिबंधक उपाय याबाबत काय करता येतात का काय याचा विचार देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा संबंधित विभागाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे। या ठिकाणी संपूर्ण कचऱ्याची रांगच जशी या पिंपळगाव डाव्या कालव्याला आळेफाट्याचे हायवेपाशी आहे। या ठिकाणी सर्व मॉल्स, विघ्नरता मॉल्स असेल, या ठिकाणी जवळच हॉटेल राजकमल आहे। अशा दुर्गंधीत या ठिकाणी मोठ्या होणारे साथीचे रोग देखील या कचऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या रोगराई पासून टाळण्यासाठी या संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे।